ज्या बाहेर एक आहे मिड विकेट वायडिश लॉंग ऑन क्षेत्रात आणि एक आहे वायडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. हे योगदान असेल. सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक आभार व्यक्त करतो की आजचा हा सामना अतिशय महत्त्वाचा. सुपर 8मध्ये कोणता संघ जाईल अंतिम 8मध्ये आणि किमान या स्पर्धेचं 22,222 रुपयाचा मानकरी ठरेल याचं उत्तर देणारा हा सामना. कारण आतापर्यंत पिरसाई उमरोली बी, संदीप लेवण डेनोळी आणि काल जयमान बिरवाडी संघाने स्थान निश्चित केलं. आता मात्र आपण पाहत अखिलेशाई टोकावडे की माही इलेवन आंबेळे दोन्ही संघांना शुभेच्छा. आणि या षटकातला पहिला चेंडू पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने. पहिला चेंडू कार्पेसाने खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र क्षेत्रक्षण थोडंसं खराब होताना पाहायला मिळालं. चेंडू जाणार आहे तो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्रक्षेत्र चेंडू येईपर्यंत 2 धावांचं योगदान इथे मिळालं. 2 धावांनी खातं इथे उघडलं गेलं आणि पहिल्या चेंडूवर 2 धावा. 4 षटकांचा सामना. 24 चेंडूचा हा निश्चितच सामना आपण पाहिला. सागरने खातं उघडले 2 धावांनी. सागरसाठी शॉर्ट थर्डमॅन एक अर्थातच सुनीलजी माळी सर आपण पाहतात या ठिकाणी गली क्षेत्रामध्ये शॉर्ट पॉईंट आहे. शॉर्ट कव्हर एक लॉंग ऑफ पिरोजन ऑफ साईडला. दरम्यान मैदानामध्ये पुढच्या चेंडूसाठी यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू इथे आरपार लॉंग ऑनला येतोय. गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावांचं योगदान. एस डीजे वर एक षटकार आणि त्याचबरोबर पहिल्या चेंडूवर 2 धावा. छोट्या दोस्ता जरा मैदानात जाऊ नको. छोट्या दोस्ता तुम्हाला विनंती आहे. तुला क्रिकेट खेळायला बराच वेळ अजून आहे. त्यांनी पाहिले आपले पप्पा मैदानामध्ये आहेत. त्यांच्यापर्यंत जाण्याचा त्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला. तर ती मुलगी आहे आणि आज खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले ज्यांनी महिलांसाठी खरं दालन उघडं करून दिलं. पहिल्या महिला शिक्षिका म्हणून निश्चित त्यांचा आज स्मृतिदिन. वळूया मैदानाकडे. यावेळीचा चेंडू हवेत आहे. गोलंदाज स्वतःची झेलच्या खाली येण्याचा प्रयत्न. इथे क्षेत्ररक्षकाच्या हातून झेल देखील सुटला. जीवदान ते मिळालं ते फलंदाज सागरला आणि 2 धावांचं योगदान. खरं तर ते गेल्या 4 वर्षात लोकप्रिय झाले गीत आपण पाहता मंदाबाई शिकलेली नव्हती का. हे अशापणे अनेक गीतं त्या माध्यमातून पाहिल्या. पण आज महिला कुठेही कमी नाहीत. महिलांचा संघ देखील पाहता क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये अनेक क्षेत्रामध्ये महिलांनी दिलेलं योगदान आणि त्याचं खरं दालन उघडलं ते सावित्रीबाई फुले यांनी. जे आज त्यांचा अर्थातच दिवस आपल्याला निश्चित आठवणीत असेल प्रत्येकाच्या. वळी आपण मैदानाकडे. पंचांच्या उजवीकडून पुढच्या चेंडूसाठी. पुढचा चेंडू पुढे सरसावून खेळलाय. पूल केलाय मिड विकेटला. सौरभ गांगुली आणि MS धोनी स्टँडच्या वरून येतोय खणखणी षटकार. 6 धावांचं योगदान सागरच्या बॅटमधून. 6 धावा आणि बघता बघता धावा प्रकार जाऊन पोहोचल्या. तब्बल आल्यात. सुंदर फलंदाजी इथे ठिकाणी पाहायला मिळतं. ती सागर सलामी फंडात 2 षटकारांच्या माध्यमातून 16 धावांचे त्यांनी योगदान दिले. पहिली षटक अर्थात थोडंसं मागणं ठरतंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑनला या ठिकाणी फेकून दिला. 6 धावांचं योगदान इथे मिळेल. मोठा फटका. 22 धावा धाबलकावर. तर टोकडे संघाला दरम्यान वळी आपण मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावेळी अपरकटच्या मधून खेळायचा होता. चेंडू थोडासा खाली राहिला. या ठिकाणी मात्र कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इथे शॉर्ट कव्हरला शेते चेंडू येतोय. 1 धावीचं योगदान मिळते. 1 धाव संघाला मिळाली. पहिले षटक इथे समाप्त झालं. थोडंसं मागडे षटक इथे पाहायला मिळते. गोलंदाज इथेच ज्याने 17 धावा खर्च केल्या आणि बिनबाद 17 अशी धावसंख्या धावफलकावर 23 धावा धावफलकावर माफ करा धावफलकावर या ठिकाणी आल्यात. तर एक चांगलं योगदान इथे पाहायला मिळालं. अखिलेशभाई टोकावडे या संघाची धावसंख्या 23 या ठिकाणी धावफलकावर आपण पाहायला मिळाली. फलंदाज अर्थातच सागर यांनी दिलेलं ते योगदान आपण पाहतात. ज्यांनी 2-3 षटकांच्या मध्ये 23 धावांचं योगदान दिलं. ज्या टोकावडे संघाला ज्यांनी टी-शर्ट दिले ते सन्माननीय प्रसन्न स्वीटचे मालक सन्माननीय किरण गोडांबे सर यांचं आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय.
तर 23 धावा धावपलकर या ठिकाणी पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकाची सांगता येथे पाहायला मिळाली. थोडंसं मागडे षटक पाहायला मिळालं. त्यानंतर गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज अरुण गेते ज्यांनी या स्पर्धेमध्ये पहिलं निर्धाव षटक फेकलं, 3 विकेट प्राप्त केली. पाहूया अरुणकडून या ठिकाणी मात्र माहिलोन आंबेळे संघाला खूप मोठी अपेक्षा असेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं काहीतरी बदल या ठिकाणी थांबले. गोलंदाज थांबलेत. अरुण स्पर्धेतला अतिशय सुंदर योगदान देणारा गोलंदाज आहे. पुढचा चेंडू बॅक पडू जात चेंडू खेळण्याचा प्रयत्न कार्पेसाने चेंडू आपण पाहतात. चेंडू जातो मिड विकेटला, शॉर्ट मिड विकेटला शेते चेंडू येतोय गोलंदाजीच्या दिशेने चेंडूची फेक ही 1 धाव येते धावपलकावर. एका धावेच्या माध्यमातून 24 धावा धावपलकावर येतात. सागर याची ही धावसंख्या. आता मात्र समोर असेल तो श्रीकांत. भगवा चषक सुनीलजी माळी आणि नकुलजी मांडे सरांच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा. जरा फास्ट खेळा कारण घड्याची वेळ पहा. 5:15 जवळपास झालेत कारण या ठिकाणी मात्र माहिलोन आंबेळे संघाला खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करायचं आहे. वळूया पंजाकडे. यावेळी आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूवर मिड विकेटला, कोणती चूक करत नाही. सरळ त्यांनी चेंडू फेकला यष्टीच्या दिशेने. तोपर्यंत 1 धाव आणखी धावपलकावर 24. एका धावेने खातं उघडले ते फलंदाज श्रीकांतने. सागर 23 या धावसंख्येवर यावेळी सज्ज आहे. 4 षटकांचा सामना तुम्ही पाहतात. एक मोठी क्रिकेट स्पर्धा 9 दिवस चालणारी 29वं वर्ष या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आणि खरंच क्रिकेटवर प्रेम फार मोठं या भागातील लोकांचं. यावेळी मात्र चांगला ॲक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जर आपण पाहिला तर गुडलिंग स्पॉटवर चेंडू फेकला होता. फलंदाजाचा पूर्ण अंदाज चुकला आणि यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला. एकूण ही स्पर्धा अतिशय महाराष्ट्रात निश्चितच नावलौकिक मिळवणारी क्रिकेट स्पर्धा आपण पाहायला मिळाली कारण 29 वर्ष अशा प्रकारच्या क्रिकेट स्पर्धा फार कमी पाहायला मिळतात आपल्याला. दरम्यान बॅकफुटवर जात चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आहे मिड विकेटला. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आहे चेंडूवर येतोय. चेंडूची फेकी थोडासा उशिराने करणार. तोपर्यंत सहजगत्या 2 धावांचं योगदान इथे मिळालं. रनिंग बिटवीन द विकेट 2 धावांच्या माध्यमातून धावपलकात पुन्हा एकदा वाढ झाली. धावपलकात धावा येऊन पोहोचल्यात त्या 27 धावा. बिनबाद 27. चांगली कामगिरी अखिलेशाई टोकावडे या संघाच्या माध्यमातून. गोलंदाज अरुण घेते. यावेळी पुन्हा एकदा त्याच मिड विकेटला तोच क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार. आता म्हणतात कोणती चूक करत नाही. चेंडूची फेकी यष्टीच्या दिशेने करण्याऐवजी गोलंदाजीच्या दिशेने त्यांनी केले आणि या ठिकाणी मात्र आपण या ठिकाणी पाहिलात अर्थात 2 धावा या रिव्ह्यू घेतलं या ठिकाणी. तर तिसऱ्या पंचांना विनंती आहे की आपण यायचं जिथे फलंदाज धावचित आहे की नाही पाहण्यासाठी. इथे मात्र पंचांनी रिव्ह्यू घेतले. पंचांच्या भूमिकेत धर्मेंद्रजी वर्मा, राकेशजी शहा आणि प्रवीणजी बिसे सर या ठिकाणी पंचांची भूमिकेत. पहिले तिसरे पंच या ठिकाणी पाहत आहेत आमचे धर्मेंद्र वर्मा सर कल्याण. त्यांच्या माध्यमातून पाहतील फलंदाज धावचित आहे की नाही ते पाहतील आणि त्या ठिकाणी निर्णय मात्र निश्चित. यावेळी हवेत आहे मात्र क्षेत्ररक्षक नाही आहे तो. अर्थात यावेळी मिडॉन क्षेत्रामध्ये स्वतः गोलंदाज चेंडूवर जाणार. चेंडूची फेकी यष्टीच्या दिशेने केली. 1 धाव धावपलकार नोंदवली. 1 धावीचं आणखीन एक योगदान. 33 धावा धावपलकावर. 2 फलंदाज गमावल्यानंतर 1 धाव मिळते ती फलंदाज ऋतिकला. ऋतिक आपलं खातं उघडतोय आणि आता मात्र सागर यावी तयार असेल. सागर खेळतोय वैयक्तिक 3 षटकारांच्या माध्यमातून त्यांनी तब्बल 26 धावांचं योगदान दिलंय. 33 धावा धावपलकावर. आजच्या या स्पर्धेचा 4था दिवस. सुंदर आयोजन नियोजन. दरम्यान हा चेंडू मात्र आपण पाहिला अतिशय चांगला चेंडू. या षटकाचा विचार केला तर अतिशय चांगली गोलंदाजी करतोय राम या ठिकाणी फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवले. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर मागच्या सामन्यामध्ये अरुण गीतेने निर्धाव षटक फेकलं होतं पण त्याने देखील चांगली गोलंदाजी केली. 5 धावा दिल्या. 1 फलंदाज बाद केलं होतं आणि या ठिकाणी राम हा गोलंदाज आहे. या षटकातला अंतिम चेंडू फेकण्यासाठी तयार असेल. 33 धावा धावपलकावर. पुढचा चेंडू पण सुंदर सुरेख उजव्या यष्टीच्या दिशेने चेंडू या ठिकाणी यष्टीच्या हातामध्ये विसावतो. निर्धाव चेंडू सांगता झाली. चांगल्या षटकाची सांगता माहिलोन आंबेले या संघाचा गोलंदाज राम याने या षटकात एकूण 5 धावा फक्त खर्च केल्या आणि अर्थात त्याला सफलता 1 मिळाली. 3 षटकांची सांगता झाली आणि 3 षटकांच्या समांतर प्रति षटका 11च्या सरसरीने 33 धावा धावपलकावर. आता मात्र अंतिम षटक असेल. 6 चेंडू बाकी आणि या 6 चेंडू फेकण्यासाठी जबाबदारी संघनायकाने दिली ती अर्थात सुनीलजी माळी सरांनी. माहिलोन आंबेळे या संघात
चे संगम नायक आहेत. दुर्गेश यावी शेवटचे षटक असेल, फेकण्यासाठी तयार. 33-33. 2 गडी बाद ह्या धावा धावपलकर आल्यात. समोर मात्र आता फलंदाज असेल या ठिकाणी आंबेडी खुर्द एंडकडून गोलसाठी दुर्गेश तयार होतोय आणि समोर फलंदाज ऋतिक खेळतो व्यक्तीत 1 या धावसंख्येवर. पंचांच्या उजवीकडून दुर्गेश तयार आहे. क्षेत्ररक्षण बदल केले, कव्हरला एक क्षेत्ररक्षक आणला गेले. पहिला चेंडू यावेळी मात्र चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न मात्र पंच या ठिकाणी दर्शवत आहेत. तिसऱ्या पंचाला मागणी केली गेली की हा चेंडू लाईन बघायची आहे आणि पाहूया तिसरे पंच या ठिकाणी चेंडू स्वैर आले की नाही पाहिलं जाईल. तर तिसरे पंच या ठिकाणी येत आहेत. धर्मेंद्रजी वर्मा सर कल्याण, ज्याने गेले 4 दिवस सुंदर अर्थात पंचांची भूमिका निभावली. हा चेंडू स्वैर आहे की नाही ते पाहतील. निर्णय या ठिकाणी अपेक्षित आहे. धावफलक स्थिर आहे तो 33. रिव्ह्यू आपण या ठिकाणी पाहतात, पाहूया काय निर्णय येतोय. योग्य चेंडू आहे. येस, येथे कोणताही स्वैर चेंडू नाही. जाऊया मैदानाकडे पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून पुढचा चेंडू. यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा होता. इथे सुंदर यष्टेशन पाहायला मिळेल. चेंडूला अडवला आणि निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली. 33 धावा धावपलकर आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 2 फल फास्ट खेळा जरा प्लीज, आयोजकांकडून तुम्हाला नम्र विनंती करण्यात आलेली आहे. 33-33. आतापर्यंत 4 चेंडू, जर आपण मागच्या षटकातले 2 चेंडू आणि या षटकातले 2 चेंडू निर्धाव या ठिकाणी फेकले ते अर्थात आंबेडी संघाच्या गोलंदाजांनी. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र अर्थातच चेंडू शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये अडवला गेला आणि टप्पंट फलंदाजांनी 1 धावेचं योगदान इथे दिलंय. 34 धावा धावपलकावर. 34. फलंदाज ऋतिक 2 या धावसंख्येवर. तर सागर वैयक्तिक खेळतोय 3 षटकारांच्या माध्यमातून तब्बल 26 धावपलकावर. समोर मात्र आहे तो सागर आणि ऋतिक ही जोडी. यावेळी मात्र फुल टॉस चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. मिड विकेट क्षेत्रावरून काय प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. सुरेख क्षेत्ररक्षण रितेशच्या माध्यमातून जिथे 6 धावा मिळू शकल्या असत्या त्या ठिकाणी मात्र पहा, हे खरं क्षेत्ररक्षण. क्रिकेटमध्ये धावा वाचवणं, तुम्ही धावा किती काढता त्यापेक्षा धावा वाचवणं महत्त्वाचं. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी पाहिलं जाईल, रिव्ह्यू घेतला जाईल. पंचांना विनंती आहे की आपण यायचं आहे की इथे पाहिलं जाईल चेंडू सीमारेषे पलीकडे आहे की आतमध्ये कशा प्रकारे अडवलं गेलं ते पाहिलं जाईल. खेळ थोडासा थांबलेला आहे. सगळ्यांच्या नजरा, कारण निश्चितच हा आयोजकांच्या माध्यमातून अर्थात हा संघ तुम्ही पाहतात ते माहीरून आंबेळे. बरेचसे प्रेक्षक आंबेळे गावचे या ठिकाणी सामन्याचा आनंद घेतात, कारण बऱ्याचशा स्पर्धा आंबेळे संघाने जिंकल्यात हे आपण पाहायला मिळाल्या. पाहूया पंचांचा निर्णय अंतिम असेल. आणि पंच धर्मेंद्रजी वर्मा या ठिकाणी पाहतात नेमकं काय घडलंय. षटकार नाही आहे या ठिकाणी, षटकार नाही आहे. आणि धावा फक्त धावपलकात वाढ होते. धावपलकात धावांचं योगदान मिळेल ते 1 धाव आणि 1 धावेने संघाची धावसंख्या 35 धावा धावपलकावर. अंतिम षटक, मारधाडीचं षटक. गोलंदाज तयार. यावे बॅकफुटर गेले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये लॉंग ऑफ वरून क्षेत्राची चेंडू येतो. चेंडूची फेकी, तोपर्यंत 1च धाव. 1 धाव संघाला. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी. 36 धावा धावपलकर आल्यात. या षटकाचा विचार केला जाता पण फक्त 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा या ठिकाणी खर्च केले तो गोलंदाज दुर्गेशने. अंतिम चेंडू
अंतिम चेंडू पाहणार आहोत. धावा धावपलकावर आल्या त्या 36. अंतिम चेंडूवर पाहूया कोणती मोहोर या ठिकाणी उमटवली जाणार. अंतिम चेंडू आणि यावर अर्थातच या चेंडू खेळण्याचा प्रयत्न यष्टीच्या चेंडूची फेकी आणि तोपर्यंत आपण पाहणार आहोत दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न इथे केला गेला आहे. मात्र तिथे सुनीलजी माळी सर आहेत. पुन्हा एकदा पाहिलं या ठिकाणी आपण पाहणार आहोत की नेमकं लेग बायचा इशारा या ठिकाणी याला आणि 2 धावांचे योगदान. एकूण धावा आपण जर पाहिल्या तर 2 ॲड होईल. 38 धावा धावपल करल्या आहेत. 39 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलेलं आहे. ते अखिलेश टोकावडे या संघासमोर प्रति षटक आपण पाहिलं तर प्रत्येक षटकामध्ये साधारणतः 9.5ची सरासरी इथे राखावी लागेल. क्रिकेटच्या खुर्च्या चेंडूपच्या युद्धामध्ये जेव्हा दुसरं सत्र सुरू होईल तेव्हा 39 धावांच्या लक्षाचा पाठलाग कशाप्रकारे केला याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी जाऊया. जुन्नरचा एकच मोठा आवाज निखिलदादा ठोंबरे यांच्याकडे. परंतु तोपर्यंत मी मात्र या स्पर्धेमधून निश्चित रजा घेतोय कारण 3 दिवस मला सन्माननीय सुनीलजी माळी आणि नकुलजी मांडे सरांनी या ठिकाणी अर्थातच योगदान दिलं समायोजन करण्याचे. भगवा चषक 2023मध्ये या स्पर्धेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय. मी मात्र थांबतोय. नमस्कार, शुभ संध्याकाळ. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. हॅलो. हॅलो. या शेवटच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत आहे. दिवस क्रमांक 4 एकलिशाई टोकावडे त्यांना पाठ करते माही 11 अंबेले. विजयाचं समीकरण आपण पाहिलं तर 39 धावांचं लक्ष. ते 39 धावांचा लक्षाचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये सलामीची जोडी. एका बाजूला कैलास आणि दुसऱ्या बाजूला संतोष. दत्ताशेठ गीते आणि त्याचबरोबर कमलाकरजी गीते आपलं काम उरकून आता आलेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत आपण या शेवटच्या सत्रामध्ये करूया. कोण जिंकतंय ही मॅच ती आपल्याला पाहायचं. समीर गोलंदाजी मार्कवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. समीरची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ती आपल्याला पाहायचं. मॅच जर संघ जिंकत असेल माही 11 तर किरणदादा शेलवले यांच्याकडून आणि त्याचबरोबर दत्ताशेठ गीते दत्ता 11चे कर्णधार यांच्याकडून खूप मोठी पार्टी. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले. फटका दमदार. संतोष गडकेचा आपला 4 रन चौकार. जबरदस्त टोला 4 धावा. विनोद शेठ तांदळे आपणाला विनंती आहे की या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. बॅटची एज तिथे क्षेत्ररक्षक येते. सुंदर बॉल समीरचा राहिलाय मैदानामध्ये कमबॅक करत असताना. 4 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक षटकार हॅट्रिक साठी 1111 रुपयाचं पारितोषिक आहे. किरणदादा शेलवले यांच्या माध्यमातून चौकार हॅट्रिक साठी 555 रुपयाचं पारितोषिक.
खूप मोठी पारितोषिकांची वर्णमाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. समीरचा हा चेंडू पंचांकडे खूप मोठा अपील आणि आता दोन्ही पंच एकमेकाशी चर्चा विनिमय करताना आपल्याला पाहायला मिळतील. काय डिसिजन येतो तो आपल्याला पाहायचा. नॉट आउट. धापलकावर धावसंख्या 4 धावा आहेत. गोलंदाजी मार्कवर समीर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 39 धावांचं लक्ष्य. संतोष गडगेचा फटका फसलाय डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक सागर की रुत्याने पकडलाय. जबरदस्त झेल. फलंदाज पेल. संतोष गडगे बॅक टू द पवेलियन. ने 23 धावा खरचल्यात. पहिल्या बॉलवर त्याने षटकार खेळलात म्हणजे 5 चेंडू त्याला अजून 17 बनवल्या तर बरोबरी होईल. संघाची धावसंख्या धावपलकावर 10 धावा. कामगिरी कशा प्रकारे होती ती आपल्याला पाहायचं आणि एका लाईन मध्ये सर्व ग्रामस्थ उभे राहिलेत हे सर्वात महत्वाचं आहे. 10 धावा धावपलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं आहे. आज की शाम किसके नाम. पहिल्या षटकात 10 धावा आलेल्या आहेत. अजून बनवायच्या तर 29 धावा. 18 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवर श्रीकांत पवारच्या हातामध्ये चेंडू आहे. पाव्या कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं राहील ही महत्वाची सूचना. फुलटॉस बॉल. सुंदर असा फटका. कलात्मक स्ट्रोक. दर्शनला बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सुरेख फटका. कैलास मांडेच्या बारामधून सप्राक 4 रन. धावसंख्या धावपलकावर 14 धावा धावपलकावर पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर श्रीकांत आहे. गोलंदाजी करण्यासाठी स्ट्रायकर एंडवर कैलास. सुंदर असा चेंडू. तितका चांगला फटका. कैलासच्या बाहेरमधून एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. रनआउटची संधी आणि इथे कैलास वाचलेला आहे. कैलासने अक्षरशः विकेटच सोडून दिली ती परंतु तिथे एसटी रक्षकाकडून होणाऱ्या या चुका आहेत. खेळाडू कक्षामधून कमेंट्स करू नका ही विनंती. 2 धावा येतील. संघात धावसंख्या धावपलकावर 16 धावा. 16 ऑन द बोर्ड. नियम सर्वांना सारखे. 16 धावा धावपलकावर. कमलाकर गीते आणि तानाजी गीते दत्ता गीते यांच्याकडून पारितोषिक आलेले. संघ जिंकला तर दत्ता 11 कडून माय 11 ला पार्टी. ती कसली असेल ते नंतर ठरू. 16 धावा धावपलकावर. गोलंदाज तयार. सुंदर असा चेंडू. आडव्या बॅटनं फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक बॉलवर येतील. तिथे आपल्याला पाहायचंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 18 या धावसंख्येवर. ते बाउंड्री चेक केली जाईल. 18च्या 20 होतील का की 18च राहतील ते आपल्याला पाहायचं. प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहतोय की शेवटच्या दिवसात कोण खेळणार ते आपल्याला पाहायचं. गर्दीचा महापूर. सांगितलं ना
सेफ आहे 2 धावा. 2 धावा येतील. संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते 18 या धावसंख्येवर. गोलंदाजी मार्कवर श्रीकांत, स्ट्रायकर इनवर कैलास. या सीझन मध्ये 4 पैकी 4 जिंकणार की 3-1 होणार ते आपल्याला पाहायचं. सुंदर बॉल आणि इथे जर आपण पाहिलं तर जबरदस्त चेंडू टाकत असताना श्रीकांत पवार आपल्याला पाहायला मिळतो. कमालीचा बॉल. दापलकावर धावसंख्या स्थिर 18 धावा. शेवटचे 14 चेंडू 21 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 21 धावा हे समीकरण. भगवा चषकाचा थरार. एका बाजूला टोकावडे, दुसऱ्या बाजूला संघ आंबेळे. गोलंदाज तयार. श्रीकांत. श्रीकांतचा हा चेंडू सुंदर असा फटका. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आले. क्षेत्ररक्षण सुंदर. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर 19 धावा. शेवटचे 13 चेंडू आणि 13 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी बनवायच्या त्या 20 धावा. 13 चेंडू 20 धावा हे समीकरण. 13 चेंडू 20 धावांचं समीकरण. माही 11 आंबेळे त्यांना फाईट करत असताना एकलेशाही टोकावडे हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये झुंजतायत विजयासाठी. पाहूया काय घडतंय ते मैदानामध्ये आपल्याला पाहायचं. सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका. एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर 21 धावा. शेवटचे 12 चेंडू आहेत. 20 झालेले आहेत. शेवटचे चेंडू 12 आणि 12 चेंडूंमध्ये बनवायच्यात अजूनही 19 धावा. 20 झालेल्या आहेत. 19 बनवायच्यात 12 चेंडूंमध्ये. वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं राहील. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. खूप मोठी चर्चा आहे. खूप मोठे तोडगे आपल्याला पाहायला मिळतात. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी बनवायच्यात त्या अजूनही 19 धावा. गोलंदाजी मार्कवर संजय यांच्या हातामध्ये बॉल आहे. पाहूया संजय यांची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 12 बनवायच्यात 19 धावा. 12 चेंडू 19 धावा. जागा बदलली. तोडगा होतो का ते पाहू. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. पहिला बॉल फटका इथे फसलाय. चेंडू हवेत. गोल्डन विकेट. हितेश डोंगरे गॉन. फलंदाज बाद. मैदानाच्या आत ताज तानाजी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. 11 चेंडू 19 धावा हे समीकरण. थोडं फास्ट चला बॅटर. 11 चेंडू 19 धावा हे समीकरण. एकलेशाही टोकावडे त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना संघ माही 11 आंबेळे. खूप मोठं सेलिब्रेशन होऊ. माही 11 जिंको किंवा एकलेशाही टोकावडे जिंको. कारण टोकावडेचे समर्थक भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत. माई 11चे समर्थक भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. जल्लोष कोणत्या खेम्यामध्ये होणार आणि खामोश कोणता खेमा होणार ते आपल्याला पाहिजे. गोलंदाज तयार. संजय. तानाजी आले. तानाजी गेले. फलंदाज बाद. बॅक टू बॅक हा दुसरा हादरा. दहा चेंडू 19 धावा. डीजे धनू. कडके. संजय जबरदस्त गोलंदाजी ऑन हॅट्रिक. गोलंदाजी करण्यासाठी संजय तयार. जबरदस्त गोलंदाजी. प्राध्यापक आहेत. ज्यावेळेस टाइम मिळेल त्यावेळेस संघासाठी खेळण्यासाठी दाखल झालेत. जबरदस्त
गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 10 चेंडू आणि 19 धावा. संजय गोलंदाजी मार्कवर तयार होतील. स्ट्रायकर इनवर दुर्गेश. अजून एक चांगला चेंडू. स्टंपिंग जबरदस्त करताना आपल्याला पाहायला मिळतात श्रीकांत पवार. तिसरा चेंडू डॉट. फिरकीचं जाळं, ते जाळ्यामध्ये अक्षरशः अडकत असताना माही 11 आंबेळे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी संजय यांची पाहायला मिळते. 9 बॉल 19 धावा. समीकरण होतं 12 चेंडू 19. आता समीकरण आलंय 9 बॉल 19. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर संजय. संजयचा हा चेंडू सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक ऋते आले. ऋत्याचं क्षेत्ररक्षण अतिशय जबरदस्त. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. 21 धावा 8 चेंडू 18 धावा. जे काय करायचं मैदानामध्ये ते कैलास बांडेला करावं लागेल. महत्वाचा खेळाडू आहे. 8 चेंडू 18 धावा हे समीकरण. भगवा चषक दिवस क्रमांक 4. महत्वाची मॅच. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये. जो संघ पराभूत होईल तो स्पर्धेच्या बाहेर. गोलंदाज तयार. सुंदर फटका. वा वा काय फटका खेळलाय. जबरदस्त टायमिंग. सिक्सर. आनंद देऊन गेला आंबेळे टीमला. 7 चेंडू 12 धावा आहेत. मॅच अजूनही संपलेली नाहीये. ही मॅच जर जिंकून देत असेल कैलास तर रवींद्र गडगे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 7 चेंडू 12. 7 चेंडू 12 धावा. सुंदर असा चेंडू. तितका चांगला फटका जो मात्र पाहायला मिळतोय. कव्हरला चेंडू आलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी थोडीशी खराब. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. 29 धावा माही 11 आंबेळे. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. संधी डीजे धनू. षटक अक्षयच्या हातामध्ये दिलं जाईल की विकीवर विश्वास दाखवला जातो ते आपल्याला पाहायचंय. शेवटचं निर्णायक अंतिम षटक. शेवटचं षटक कुणाच्या हातामध्ये दिलं जाईल ते आपल्याला पाहायचंय. आतापर्यंत या सीझन मध्ये 3 वेळा टोकावडे वर्सेस माही 11 सामना झालेला आहे. तिथे माही 11 संघाचं वर्चस्व आहे. परंतु आज तो बदला घेतला जाईल का घरच्या मैदानावर ते आपल्याला पाहायचं आहे. 6 चेंडू 10 धावा की जो दबदबा निर्माण केला माही 11 आंबेळेने या वर्षात तोच राखला जाईल ते आपल्याला पाहायचं. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर अक्षय तयार आहे. अक्षयची कामगिरी. समोर दुर्गेश आहे. नॉन स्ट्रायकर एंडवर कैलास आहे. लढतोय मैदानाच्या आतमध्ये. झुंजतोय आपल्या माही 11 संघासाठी. 6 चेंडू 10 हे समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सुंदर असा चेंडू जसा आला तसा हातामध्ये आणि सागरने टिपलाय. ब्रिलियंट कॉट. फलंदाज बाद. दुर्गेश बॅक टू द पॅव्हिलियन. अक्षयने कमालीची गोलंदाजी दिवसभराच्या सत्रामध्ये केलेली आहे. परंतु फलंदाज इथे पहिल्या 2 चेंडूवर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने केला. त्यामध्ये पहिल्याच बॉलवर गोलंदाजाला सुयश प्राप्त झालाय. आता चेंडू शिल्लक आहेत ते 5 आणि 5 चेंडू 10 धावा. गोलंदाज तयार आहेत. 5 चेंडू 10 धावांचं समीकरण. नवीन फलंदाज मैदानामध्ये पद्माकर. कराळे करारा जबाब मैदानामध्ये देईल का ते आपल्याला पाहायचं आहे. की दुसऱ्या बाजूला अक्षय तो कशा प्रकारे गोलंदाजी करतो ते आपल्याला पाहायचं आहे. एक क्षेत्ररक्षक डीप इंड विकेट. एक डीप अक्षर कव्हरला. एक लॉंग ऑन. एक लॉंग ऑफ. एक डीप काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक. इथे टाकलेला बॉल आणि हा चेंडू डॉट बॉल. 4 चेंडू आणि 10 धावा.
4 चेंडू 10 हे समीकरण. कमालीची गोलंदाजी अक्षय मैदानामध्ये करतोय. 4 चेंडू 10 धावा. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 4 चेंडू शिल्लक 10 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. अक्षय स्ट्रायकर एंडवर पद्माकर, नॉन स्ट्रायकर एंडवर कैलास. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. 4 चेंडू 10 धावा हे समीकरण. सुंदर असा फटका पद्माकर कराळेच्या बाडमधून करारा सिक्सर षटकार. 6 धावा. टोला आपल्याला पाहायला मिळाला. षटकार आलाय. 3 चेंडू शिल्लक आहेत. 4 धावांची आवश्यकता माही 11ला भगवा चषकाच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्यासाठी. परंतु दुसऱ्या बाजूला आता पहा गर्दी पुन्हा एकदा जुळताना पाहायला मिळते. 3 चेंडू 4 धावा कंपल्सरी चेसिंग 4 बनवावे लागतील. आणि जर इथे एखादा डॉट बॉल आला तर मॅच मध्ये रंगत वाढेल. गोलंदाज तयार. अक्षय, पद्माकरचा फटका तिथे क्षेत्ररक्षक आणि फलंदाज पद्माकर बाद. पद्माकर बाद. 2 चेंडू 4. 2 चेंडू 4 धावा. आपण याच गोष्टीचा विचार करत होतो की इथे एखादी विकेट आली तर, इथे एखादा डॉट बॉल आला तर समीकरण लगेच चेंज होईल. 2 चेंडू 4 धावा. न्यू बॅटर कोण ते आपल्याला पाहायचं. गणेश माळी मैदानाच्या आतमध्ये. नंबर 45 45 क्रमांक मैदानाच्या आतमध्ये. चौकारच खेळत आपल्या संघाला चौथा विजय मिळवून देणार का चौथ्याच दिवशी ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. 2 चेंडू 4 धावा हे समीकरण. 2 बॉल रिक्वायर्ड 4 रन. मॅच ऑन, गेम ऑन. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. अक्षयच्या हातामध्ये बॉल आहे. पाव्या कशा प्रकारे कामगिरी होईल ते पाहायचंय. 2 चेंडू 4 धावा. फुलटॉस आणि हा सामना फिनिश. माही 11 आंबेळे संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल. डीजे धनु. शाही टोकावडे लगातार या सीझन मधला माही 11च्या विरोधामध्ये चौथा पराभव. चुकतं कुठं हे पाहावं लागेल. जबरदस्त खेळ होता टोकावडे संघाचा, परंतु शेवट हा राहिला माही